पुण्यामधून महत्त्वाची बातमी, वारजे परिसरामधील वाहतूक कोंडीवर नितीन गडकरी तोडगा काढणार आहेत। मुठा नदीवरील वारजे ते वडगाव नदी पुलाचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे। शरद पवारांनी नितीन गडकरींकडे हा प्रश्न मांडलेला होता। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। वारजे परिसरातल्या वाहतूक कोंडीवरती प्रयत्न करूनही वाहतूक कोंडी जी आहे ते सुटत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण पाहतोय की मुळा नदीवरचा वारजे ब्रिज ते वडगाव पर्यंतचा हा ब्रिज जो आहे, आपण पाहतोय ब्रिजवरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। जवळपास याच ठिकाणाहून फक्त ब्रिज क्रॉस करेपर्यंत साधारणतः अर्ध्या तासाचा वेळ जो आहे तो वाहनधारकांना लागतो। त्यामुळे खरं तर हा प्रश्न जो आहे तो स्वतः शरद पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडलेला होता आणि उद्या नितीन गडकरी जे आहे ते याच मार्गावरती ब्रिजचं उद्घाटन जे आहे ते करतात। सकाळी 10 वाजता स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या संपूर्ण परिसरामध्ये भूमिपूजन करणार आहेत। साधारणतः इस्कॉन टेम्पल पासून ते वडगाव ब्रिज पर्यंत ही सगळी वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला मार्गावरती पाहायला मिळते आणि याच वाहतूक कोंडीवरती मार्ग करण्यासाठी स्वतः नितीन गडकरी उद्या या परिसरामध्ये भूमिपूजन करताना आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन सुशांत सोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।